आहे तुमच्या सिलेबसमध्ये युनिट नंबर 4 जो आहे तो कशाच्या संबंधित आहे बरं का. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, बायोमेडिकल वेस्ट जो आहे त्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे. तो 4.1 जो असणार आहे युनिट नंबर 4 त्याच्यामधला पहिला पॉईंट काय करायचं आहे तुम्हाला, बायोमेडिकल वेस्ट जो काही आहे त्याच्या डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. काय काय बघायचं आहे, बायोमेडिकल वेस्ट कोणाला बोलतात, ठीक आहे ना, बायोमेडिकल वेस्ट कोणापासून तयार होतो, याचा अर्थ त्याचे सोर्स काय आहेत, जनरेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट तो सांगायचा. तर ते सोर्स आणि जनरेशनचा अर्थ काय झाला की बायोमेडिकल वेस्ट कुठून जनरेट होतो, त्याचा सोर्स काय आहे. बायोमेडिकल वेस्ट जे आहे त्याचे क्लासिफिकेशन आपण बघणार आहोत आणि त्याची मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी जी आहे ती. तो एवढे पार्ट आपल्याला डिस्कस करायचे आहेत आणि परीक्षेमध्ये याच्यावरती प्रत्येक टॉपिकवरती प्रश्न विचारलेला आहे. मी याच्या खाली जी आहे PDF ॲड केली बघा, याच्या खाली आपल्याला दिसायला भेटतं. मग पुढे काय दुसरा टॉपिक जो तुम्हाला 4.1 काय काय डिस्कस करायचं बोललो, बायोमेडिकल वेस्टची डेफिनेशन, बायोमेडिकल वेस्ट कुठून तयार होत असतो, बायोमेडिकल वेस्टचे क्लासिफिकेशन आणि बायोमेडिकल वेस्ट जे आहे त्याला ट्रीटमेंट करण्याच्या टेक्नॉलॉजी, त्याला कसं ट्रीटमेंट करायचं त्याच्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी, ठीक आहे. नंतर मग 4.2 इंडस्ट्रियल वेस्टला डिटेलमध्ये बघायचं. इंडस्ट्रियल वेस्ट कोणाला बोलतात, तो कुठून तयार होत असतो, त्याचे सोर्स काय आहेत, त्याचे प्रकार काय आहेत आणि त्याला डिस्पोज करण्याच्या टेक्निक्स काय आहेत. समजलं का. तो तुम्हाला सिलेबस लक्षात येतोय का. बायोमेडिकल वेस्टची डेफिनेशन, त्याचा सोर्स, नंतर त्याचं क्लासिफिकेशन आणि त्याला मॅनेजमेंट करण्याच्या टेक्नॉलॉजी. नंतर इंडस्ट्रियल वेस्ट जो आहे त्याच्यामध्येही तसंच करायचं आहे. इंडस्ट्रियल वेस्टला काय करायचं, तो इंडस्ट्रियल वेस्ट जे आहे इंडस्ट्रियल वेस्टला पण तसंच त्या पद्धतीने डेफिनेशन, सोर्स, नंतर त्याच्यानंतर क्लासिफिकेशन आणि मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी. तिसरा आपल्याकडे वेस्ट येऊन जातो तो म्हणजे ई वेस्ट. तो इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे त्याचं पण तुम्हाला त्याच पद्धतीने अभ्यास करायचा आहे. काय डेफिनेशन, इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजे काय त्याचं डेफिनेशन, इलेक्ट्रॉनिक वेस्ट जनरेट कुठून होत असतात, त्याच्या सोर्सेस बघायचे आहेत, इलेक्ट्रॉनिक वेस्टचं क्लासिफिकेशन आणि मॅनेजमेंट करण्याच्या टेक्नॉलॉजी, ठीक आहे, आणि मॅनेजमेंट करण्याच्या टेक्नॉलॉजी. एवढं वेस्ट आहे आपल्याकडे. पहिला वेस्ट आहे बायोमेडिकल वेस्ट, 2 नंबर इंडस्ट्रियल वेस्ट, 3 नंबर ई वेस्ट. तो 3 नंबर ई वेस्ट. बरं मग आता चौथा काय आहे, चौथा पॉईंट कशाबद्दल आहे, चौथा पॉईंट आहे एनर्जी रिकव्हरी मेथड. तो एनर्जी रिकव्हरी मेथड जे आहे त्याच्याबद्दल बघणार आहे. याचा अर्थ हे जे वेस्ट तयार होणार आहेत याचा वापर आपण काय करणार आहोत बरं का, याचा वापर आपण पॉवर जनरेशनसाठी करून टाकू, हीट जनरेशनसाठी करून टाकू, बायोफ्युल म्हणून करून टाकू. तो एनर्जी तयार करून घ्यायची, या वेस्टचा वापर करून आपण काय तयार करून घेतो असतो या वेस्टचा, ठीक आहे. तो रिसेंट डेव्हलपमेंटमध्ये या पद्धतीने आपला हा सिलेबस राहणार आहे. तो लक्षामध्ये राहू द्या. सिलेबसमध्ये काय शिकायचं आहे, युनिट नंबर किती आहे, युनिट नंबर 4, ठीक आहे. तो युनिट नंबर 4. मग आता एक एक करून घेऊया. पहिला उचलला मी आता. पहिला आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचा आहे तो म्हणजे बायोमेडिकल वेस्ट. बायोमेडिकल वेस्टवरती आतापर्यंत जेवढे पण प्रश्न आलेले आहेत ते सगळे क्वेश्चन मी घेतलेले त्या PDF ऑल, ठीक आहे. तर याच्या बाहेर एकही प्रश्न बनणार नाही, कुठलाच प्रश्न बनणार नाही. मग बघू. पहिला प्रश्न उचलतो, डेफिनेशन उचलू आपण. बायोमेडिकल वेस्ट जी आहे त्या बायोमेडिकल वेस्टची आपल्याला आता काय बघायची आहे, डेफिनेशन बघायची आहे. बायोमेडिकल वेस्ट कोणाला बोलतात बरं का, साधं सरळ आहे. जो वेस्ट जनरेट होत असतो, कुठून जनरेट होणारे बरं का, तो तयार होणारे हॉस्पिटल क्लिनिकमधून, ठीक आहे. तो क्लिनिक असतात छोटे छोटे, तो क्लिनिकमधून हेल्थ क्लिनिक बोलता येईल त्याला. त्याच्यानंतर आपल्याकडे नर्सिंग होम असतात, तो नर्सिंग होममधून काही रिसर्च करण्यासाठी जे आहे काही ठिकाणं असतात, म्हणजे बायोमेडिकलच्या संदर्भित जे रिसर्च सेंटर आहेत का तिथून वेस्ट तयार होत असतात, हॉस्पिटलमधून वेस्ट तयार होतील, बरोबर की नाही. तर मग आपण आता काय म्हणणार बरं का की आपल्याला सगळ्यात पहिला प्रश्न घ्यायचा आहे की बायोमेडिकल वेस्ट म्हणजे काय, डेफिनेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट. हा पहिला प्रश्न आहे आपल्या टॉपिकचा. बरं मग काय डेफिनेशन आहे या पुढच्या पेजवर दिली बघा. तो काय आहे, एनी वेस्ट, कुठला पण वेस्ट जो कुठून जनरेट होत आहे, विच इज जनरेटेड ड्युरिंग द डायग्नोसिस. तो डायग्नोसिस करणं कुणाला बोलतात बरं का. डायग्नोसिसचा अर्थ काय होत असतो की एखादा रुग्ण आहे, त्या रुग्णाचे जे लक्षणं असतात त्या लक्षणांवरून त्याचं लक्षणं जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्हाला टेस्ट घ्याव्या लागतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे आपण टेस्ट घेत असतो आणि टेस्ट घेतल्याच्या नंतर आपण सांगतो की या व्यक्तीला कुठल्या प्रकारचा आजार असेल, ठीक आहे ना. तो एखाद्या रुग्णाला आजार कुठला आहे ते ओळखण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट घ्यावे लागतात. ही जी पूर्ण प्रोसेस असते याला डायग्नोसिस आपण बोलत असतो. मग डायग्नोसिसच्या वेळेस, ट्रीटमेंट करण्याच्या वेळेस, ठीक आहे ना. नंतर इम्युनिझेशनचा अर्थ काय होतो, इम्युनिझेशनचा अर्थ असा होतो लसीकरण करताना, ट्रीटमेंट करताना, डायग्नोसिस करत असताना बराचसा वेस्ट तयार होत असतो, ठीक आहे. बरं मग हा वेस्ट कशापासून तयार झालेला आहे, इम्युनायझेशन ऑफ ह्युमन बिईंग ऑर ॲनिमल, ठीक आहे ना. तो ॲनिमल किंवा ह्युमन बिईंग जे आहे यांचं लसीकरण करताना, यांचं ट्रीटमेंट करताना किंवा यांचा आजार कुठल्या प्रकारचा आहे तो ओळखण्यासाठी वेगवेगळे टेस्ट करताना, ठीक आहे, जे पण वेस्ट जनरेट होत असतं याला बोलतो आपण बायोमेडिकल वेस्ट. अजून कुठून तयार होतो बरं का, रिसर्च ॲक्टिव्हिटी बघा.
तो रिसर्च ॲक्टिव्हिटी ॲनिमल ह्युमन बिईंग यांच्या लसीकरण म्हणजे असं बोलता येईल आपल्याला बघा. ॲनिमल ह्युमन बिईंग यांचं लसीकरण करताना, ट्रीटमेंट करताना, डायग्नोसिस करताना जो पण वेस्ट तयार होत असतो याला बायोमेडिकल वेस्ट म्हणतात. किंवा यांच्या संदर्भित जे पण रिसर्च ॲक्टिव्हिटी आहेत यांच्यामधून पण काय होते, यांच्यामधून पण वेस्ट तयार होत असतो. म्हणजे काय म्हणायचं मला, तो हेल्थच्या रिलेटेड जर तुम्ही एखादा रिसर्च करत असणार तर तिथून पण बराचसा वेस्ट तयार होणार आहे ना, तो वाला. ठीक आहे. तो रिसर्च ॲक्टिव्हिटी पर्टेनिंग देअर टू याचा अर्थ काय झाला, पर्टेनिंग देअर टूचा अर्थ असा झाला याच्या संबंधित. ठीक आहे. तो रिसर्च ॲक्टिव्हिटीच्या संबंधित, कुठल्या रिसर्च ॲक्टिव्हिटीच्या संबंधित बोलतोय मी, ह्युमन बिईंग आणि ॲनिमल यांच्या रिसर्च ॲक्टिव्हिटी ज्या आहेत यांच्या संबंधित बरेचसे वेस्ट तयार होत असतात. हे देखील बायोमेडिकल वेस्ट आहेत. ठीक आहे. पुढे परत काय म्हणलं आहे, ऑर इन द प्रोडक्शन ऑफ टेस्टिंग बायोलॉजिकल ऑर इन्क्लुडिंग कॅटेगरी मेन्शन इन अ शेड्यूल 1. आता हा शेड्यूल 1 शेड्यूल 2 तुम्हाला जे ना त्या एक रूल्स आहेत, वेगवेगळे रूल्स दिले आहेत बायोमेडिकल वेस्टचे. त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 असे वेगवेगळे शेड्यूल दिसायला भेटतील, ते बघू आपण नंतर. तर तुम्हाला डेफिनेशन लक्षात आली का, कमसे कम इथून ते इथपर्यंत. एनी वेस्ट विच इज जनरेटेड ड्युरिंग द डायग्नोसिस, ट्रीटमेंट, इम्युनायझेशन ऑफ द ह्युमन बिईंग ऑर ॲनिमल ऑर इन अ रिसर्च ॲक्टिव्हिटी पर्टेनिंग देअर टू ऑर इन द प्रोडक्शन एवढं राहू दे वाटलं असं खालचं. ठीक आहे का. तो या पद्धतीने तुम्ही डेफिनेशन लिहायची. बरं, मग आता दुसरा प्रश्न लगेच तयार आहे. पहिला तर आपल्याला काय शिकवलेलं आहे की डेफिनेशन द्यायचं आहे. दुसरा पॉईंट आपला काय असतो तो म्हणजे सोर्स. दुसरा काय आहे, सोर्स. हे बायोमेडिकल वेस्ट कुठून कुठून तयार होतात त्याची यादी तयार करून टाका. तो 2 मार्क्ससाठी आपल्याला प्रश्न विचारतो तो की बायोमेडिकल वेस्टची डेफिनेशन द्या आणि त्याचे सोर्स सांगा. कुठून तयार होतं बरं काय, हॉस्पिटलमधून. तो हॉस्पिटलमध्ये. आता हॉस्पिटल कोणाला बोलतात हे सांगायचं काही काम नाही, आपण जनरली बघितलेलं आहे. हेल्थ क्लिनिक कोणाला बोलतात, हेल्थ क्लिनिक म्हणजे छोटंसं 1-2 रूमचं जे आहे ना, 1-2 रूमचं छोटंसं हॉस्पिटल राहतं ते. त्याच्यामध्ये काय जास्त मासं ॲडमिट करत नाही. हेल्थ क्लिनिकमध्ये ॲडमिट करत नाही. आजारी असणार, इंजेक्शन टोचलं का चालला जाईल व्यक्ती, कळालं का. किंवा एखादी जखम झालेली आहे त्याला पट्टी वगैरे करण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो. ठीक आहे. तर मग आपण काय बोलणार बरं का, की बायोमेडिकल वेस्ट जे जनरेट होत आहेत ते कुठून तयार होतात, हॉस्पिटलमधून. हेल्थ क्लिनिक कोणाला बोलतात, हेल्थ क्लिनिक म्हणजे छोटंसं हॉस्पिटल, 1-2 रूमचं हॉस्पिटल ज्याच्यामध्ये छोट्या टायमिंगसाठी ट्रीटमेंट केली जाते. जसं की जखम झाली असेल तर मलमपट्टी करणे, आजारी असणार तुम्ही तर इंजेक्शन देणे. ठीक आहे. तो जर समजा थोड्या टायमिंगसाठी जर का म्हणजे आजार जो आलेला आहे तो थोड्या टायमिंगसाठी जर का डॉक्टर तुम्हाला तिथं इंजेक्शन वगैरे देतोय, मलमपट्टी करतोय, असं जर काही असेल तर त्याला हेल्थ क्लिनिक बोलतो. नर्सिंग होममध्ये काय बरं का, नर्सिंग होम म्हटल्यावरती आपल्याला इथे ॲडमिट राहावं लागतंय. ठीक आहे. तो आपण बोलूया हॉस्पिटलपेक्षा छोटे असतात परंतु इथे ॲडमिट पण देखील करता येतं. जसं की सलाईन लावायची असेल तुम्हाला तर तिथे तुम्ही नर्सिंग होममध्ये थांबणार. असं इंजेक्शन लावायचं असेल हेल्थ क्लिनिक, हॉस्पिटल, हेल्थ क्लिनिक, नर्सिंग होम. रिसर्च लॅबोरेटरीज तो ॲनिमल किंवा ह्युमन यांच्या संबंधित जे रिसर्च लावायचे असतील का ते त्याच्या मोठमोठ्या प्रयोगशाळा असतील. ऑफिस ऑफ फिजिशियन, नंतर डेंटिस्ट दातांच्या संबंधित हॉस्पिटल असतील, नंतर डॉक्टर ऑफिस आणि नंतर आहे व्हेटरनरी हॉस्पिटल. तर व्हेटरनरी हॉस्पिटल म्हणजे आपण याला गुरांचा दवाखाना बोलत असतो. तर या एवढे जे काही आहे एवढ्या याच्यावरून आपल्याला काय भेटत असतात, बायोमेडिकल वेस्ट जनरेट होताना दिसायला भेटत असतात. तो बायोमेडिकल वेस्ट जनरेट कुठून होतात, त्याचे सोर्सेस काय आहे, असं जर का यादी बनवायला लावली 2 मार्क्ससाठी तर तुम्हाला याच्यापैकी कमसे कम एवढे जे दिलेले आहे याच्यापैकी 4 ते 6 नावं तरी लक्षात राहावी. हॉस्पिटल, हेल्थ क्लिनिक, नर्सिंग होम. ओके. नंतर पुढे अजून रिसर्च लॅबोरेटरी, ऑफिस ऑफ फिजिशियन, डेंटिस्ट, डॉक्टर ऑफिस अँड व्हेटरनरी हॉस्पिटल. एवढे जे की तुम्हाला मी बोलले व्हेटरनरी हॉस्पिटल झालं. एवढे जे मी तुम्हाला बोललो आहे. आता हा पहिला प्रश्न आपला झाला आहे बायोमेडिकल वेस्ट आणि सोर्स याच्याबद्दल कोणाला डाऊट आहे का. बोला. हा 2 प्रश्न परीक्षेला येतील आपल्या. आता युनिट टेस्टमध्ये बी येईल की बायोमेडिकल वेस्ट म्हणजे काय आणि त्याचे सोर्सेस काय आहे जे जनरेट करायचे. क्लिअर आहे का, बोला. क्लिअर आहे का सारंग. हो सर. ठीक आहे. मग आता आपण काय करूया, आपण जर बघायला गेलो तर आपलं काय आता आपण जर बघायला गेलो तर पुढचा पॉईंट पुढचा प्रश्न आता आपण घेऊया. पुढचा प्रश्न काय आहे बघा, बायोमेडिकल वेस्टची डेफिनेशन, सोर्स जे आहे त्याची यादी केली, क्लासिफिकेशन आणि मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी. बरं ठीक आहे. आता थोडं इकडे तिकडे झालं तरी चालेल. जसं की पहिले मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी जर घेऊन टाकली मी तर काही फरक पडणार नाही. मग आता आपण काय करूया, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. पुढचा प्रश्न आपल्याला बोलतोय तो इनलिस्ट मेथड ऑफ डिस्पोजल ऑफ बायोमेडिकल वेस्ट. बायोमेडिकल वेस्टला डिस्पोज करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती
यांची यादी बनवा आणि कुठली तरी एक पद्धत एक्सप्लेन करा. तो यादी बनवा, सुरुवातीला यादी बनवायची आणि कुठली तरी एक पद्धत एक्सप्लेन करायची. मग आपण ट्राय करूया की यादी बनवूया आणि त्याच्यापैकी एक पद्धतीऐवजी जेवढ्या पद्धती आहेत त्याला आपण मराठीमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ओके, बरं, बायोमेडिकल वेस्टला डिस्पोज करण्याच्या कुठल्या पद्धती असतात त्यांची यादी करून घेऊ आणि एक एक्सप्लेन करू. पहिली पद्धत आहे आपल्याकडे डीप ब्युरिड. ठीक आहे ना. तो डीप ब्युरिलचा अर्थ काय झाला की तुम्ही खोल खड्डा खंदा आणि हा बायोमेडिकल वेस्ट जो आहे, जो कुठून तयार झाला होता तुम्हाला सांगितलं ना चालू मी, तो बायोमेडिकल वेस्टला खूप मोठा खड्डा खंदून त्याच्यात बुजायचा म्हणजे त्याच्यात टाकायचा. डीप ब्युरिड. ऑटोक्लेविंग. तो ऑटोक्लेविंग काय असतं ते पण मी तुम्हाला सांगतो. ऑटोक्लेविंगमध्ये काय करत असतात बरं का. हा ऑटोक्लेविंग शब्द याच्या अगोदर आलेला असतो. कुठे आलेला असतो बरं का. हा आलेला असतो सिमेंटची टेस्ट करतात. तो तुम्ही जेव्हा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन शिकला असणार त्याच्यामध्ये सिमेंट टॉपिक तुम्ही शिकला असणार. त्या सिमेंटची टेस्ट करताना या ऑटोक्लेविंगचा वापर आपल्याला करावा लागतो. हा ऑटोक्लेविंग जो आहे ना कुकरसारखा असतो. याच्यात काय करतात बरं का. या ऑटोक्लेविंगमध्ये जो बायोमेडिकल वेस्ट आहे हा ऑटोक्लेविंगमध्ये ठेवतात. हाय टेम्परेचर ठेवतात आणि टेम्परेचर प्लस प्रेशर या दोघांचा मारा करतात. तो टेम्परेचर या ऑटोक्लेविंगमध्ये टेम्परेचर जास्त ठेवतात, बायोमेडिकल वेस्टला आतमध्ये ठेवतात आणि प्रेशर अप्लाय करतात. प्रेशर जर का तुम्ही अप्लाय केला तर ही जी गरमी आहे, गरमी म्हटल्यावरती वाफ म्हणू, गरम वाफ. ठीक आहे ना. तो काय म्हणतात बायोमेडिकल वेस्टच्या आजूबाजूला गरम वाफ पसरवतात आणि वरून प्रेशर लावतात. मग प्रेशरमुळे ही गरम वाफ या बायोमेडिकल वेस्टच्या खोलपर्यंत जाऊन पोहोचते आणि त्यामुळे याच्यामधले जेवढे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते मरून जातात. कुठली पद्धत आहे. ऑटोक्लेविंग. ओके, तो पहिली काय सांगितली बायोमेडिकल वेस्टला डिस्पोज करायची पहिली पद्धत डीप ब्युरिल. 2 नंबर ऑटोक्लेविंग. ऑटोक्लेविंगचा अर्थ मराठीत सांगितलं तुम्हाला. मायक्रोवेव्हिंग पण सेम तसंच आहे. काय बरं का. मायक्रोवेव्ह ज्या असतात, मायक्रो लहरी ज्या असतात, मायक्रोवेव्ह ज्या असतात, काय करणार आपण जे बायोमेडिकल वेस्ट आहे त्याच्यावरती या मायक्रोवेव्हचा मारा करणार. वेव्ह म्हणजे काय कळतंय का. जसं आपण टॉर्च कसं मारतो, टॉर्च कसं लावतो आपण, तो प्रकाश कसा त्याच्यावर जाऊन पडतो, तसे मायक्रोवेव्ज असतात. बरं, हे मायक्रोवेव्ज काय करतात बरं का. मायक्रोवेव्ह जसे बी याच्यात पडतील तो याच्यावर पडल्यावरती जर समजा हा जो कचरा आहे या कचऱ्यामध्ये जर ओलावा असेल तर या ओलावामध्ये पाणी असणार आहे. तो पाण्याची खूप जास्त मुवमेंट होते आणि जास्त प्रमाणात मुवमेंट झाल्यामुळे गरमी तयार होते आणि ही गरमी काय करत असते बरं का. हीच गरमी पुन्हा त्या पाण्याची वाफ करते आणि ही वाफ परत खोलपर्यंत जाते आणि आतमधले जेवढे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्यांना मारून टाकते. कुठली पद्धत आहे. मायक्रोवेव्हिंग. हे पण डिटेलमध्ये बघायचे. नंतर केमिकल डिसइन्फेक्शनचा अर्थ काय होत असतो बरं का. बायोमेडिकल वेस्टमध्ये असे काही वेस्ट असतात जे लिक्विड स्वरूपात असतात, बरोबर की नाही. जसं आपलं किचनमधलं जे पाणी आहे ते लिक्विड वेस्ट आहे, तसं बायोमेडिकल वेस्टमध्ये लिक्विड वेस्ट देखील असतो. मग हा लिक्विड वेस्ट डायरेक्टली जाऊन नदीमध्ये सोडता येत नाही किंवा एखाद्या ओपन स्पेसवरती हा लिक्विड वेस्ट सोडता येत नाही. मग काय करतात, या लिक्विड वेस्टचा ट्रीटमेंट करतात. कसं ट्रीटमेंट करतात. या लिक्विड वेस्टमध्ये केमिकल ॲड करतात. केमिकल जर का ॲड केलं तर बराचसा जो भाग आहे किंवा जो कंटॅमिनेटेड वेस्ट आहे त्याला रिमूव्ह करता येईल आणि मग जाऊन तुम्ही नदीमध्ये सोडू शकतात. तो काय बोलतोय तुम्हाला. बायोमेडिकल वेस्ट जो आहे तो बऱ्याचदा लिक्विड स्वरूपात असतो. लिक्विड स्वरूपात असला मग त्याला उचलून डायरेक्ट नदीमध्ये सोडता येणार नाही. त्याच्यावरती सुरुवातीला ट्रीटमेंट करावी लागत असते. ट्रीटमेंट करा आणि नंतर जाऊन नदीमध्ये सोडा. कसं ट्रीटमेंट करणार. केमिकल ॲड करा. तो केमिकल ट्रीटमेंट आपण कोणासाठी करत असतो. बायोमेडिकल वेस्ट जर का लिक्विड असेल त्यासाठी केमिकल ॲड करून द्यायचा. समजलं का. तो 1 नंबर डीप ब्युरिड, 2 नंबर ऑटोक्लेविंग, 3 नंबर मायक्रोवेव्हिंग, 4 नंबर केमिकल डिसइन्फेक्शन, 5 नंबर श्रेडिंग. तो शेडिंगला काय बोलतात. मल्टिलेशन किंवा श्रेडिंग. याचा अर्थ काय आहे की बायोमेडिकल वेस्ट जो मोठ्या साईजचा आहे, बायोमेडिकल वेस्ट जो तयार झालेला आहे तो जर का मोठ्या साईजचा असेल तर याला डिस्पोज करण्याचा माझ्याकडे एक वेगळा तरीका आहे. कुठला. मोठ्या तुकड्यांना छोटे तुकडे करायचे, बारीक तुकडे करायचे. खूप बारीक तुकडे केल्याच्या नंतर मग तुम्ही दुसऱ्या पद्धतीने कुठली तरी एक वेगळी पद्धत असेल त्या पद्धतीमध्ये तुम्ही त्याला डिस्पोज करू शकता. किंवा समजा त्याला जाळून टाका, बुजून टाका, केमिकल ट्रीटमेंट करा, ऑटोक्लेविंग करा, वेगळ्या पद्धतीने. तो श्रेडिंगचा अर्थ काय होतो. बारीक तुकडे करून डिस्पोज करणे. ओके. इन्सिनरेशनचा अर्थ काय होतो. इन्सिनरेशनचा अर्थ असा होतो की जे काही वेस्ट, जे बायोमेडिकल वेस्ट खूप खतरनाक आहे, वरच्या कुठल्याही पद्धतीमध्ये त्याला डिस्पोज करता येत नाही, त्याला दुरुस्त करता येत नाही म्हणा किंवा आपल्याला डिस्पोज करता येत नाही, तो वरील वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत या सगळ्या पद्धतीनुसार जर तुम्हाला ट्रीटमेंट करता येत नसेल किंवा डिस्पोज करता येत नसेल तर तुमच्याकडे कुठली पद्धत आहे. इन्सिनरेशनची. सो इन्सिनरेशनमध्ये काय करतात. इन्सिनरेशनमध्ये खूप हाय टेम्परेचर ठेवतात. ओके का. जसं की समजा आता माझ्याकडे एक मोठी भट्टी आहे. तो बायो जो पण आपल्याकडे बायोमेडिकल वेस्ट आहे त्याला इन्सिनरेशनच्या प्रोसेससाठी आपण काय करत असतो. एका कंटेनरमध्ये आणायचं, भट्टीमध्ये
आणि हाय टेम्परेचर देऊन याला इतका हाय टेम्परेचर देऊन याला पेटवायचं. पेटवल्यानंतर काय होईल, याची राख तयार होईल. ओके का. अशा पद्धतीने ट्रीटमेंट करायचं की याचा साधा धूरसुद्धा बाहेर निघायला नको. कळालं का. कारण की जो खतरनाक वेस्ट असतो बायोमेडिकल वेस्टमधला बी जो खतरनाक वेस्ट आहे त्याचं डिस्पोजल करण्यासाठी तुम्हाला या इन्सिनरेशन प्रोसेसचा वापर करावा लागतो. काय करतात त्याच्यामध्ये हाय टेम्परेचरवरती बायोमेडिकल वेस्टला जाळतात आणि त्याची राख तयार करतात. ठीक आहे. तर याची राख तयार करताना आपल्याला दिसायला भेटत असते. ओके. तर मग आता आपण काय बघितलं बरं, तू समजलं का तुम्हाला. आउटोक्लेविंग तो यादी बनवा. पहिला डीप ब्युरिड, नंतर आउटोक्लेविंग, नंतर मायक्रोवेव्हिंग, केमिकल डिसइन्फेक्शन, इन्सिनरेशन, नंतर पुढे आहे आपल्याकडे आता सिक्युअर सॅनिटरी लँडफिल. तो सिक्युअर सॅनिटरी लँडफिलचा अर्थ काय झाला बरं का, तुम्ही खड्डा खंदा बायोमेडिकल वेस्टला आणा आणि लँडफिल करणं म्हणजे जमिनीमध्ये दफन करणं, वरून माती टाकून द्या. त्याला लँडफिल मेथड आपण बोलत असतो. ठीक आहे. आणि नंतर आहे इनकॅप्सुलेशन. तो इनकॅप्सुलेशन म्हणून एक प्रोसेस आहे. तो अशा बऱ्याच प्रोसिजर आपल्याकडे आहेत. तुम्हाला जर यादी बनवायला लावली तर तुम्हाला ती यादी बनवता यायला पाहिजे. ओके का. यादी जमेल का. यादी जमेल. बोला पटकन. हो सर, हो सर. इनकॅप्सुलेशनचा मिनिंग काय घेता बरं तुम्ही. कचरामध्ये काय करायचं, इनकॅप्सुलेशनचा मिनिंग घ्यायचा, कचरा डब्यात भरून द्यायचा आणि पॅक करून द्यायचा. कळालं का. तो इनकॅप्सुलेशन म्हणजे काय, ही पण बायोमेडिकल वेस्टला ट्रीटमेंट करण्याची पद्धत आहे. इनकॅप्सुलेशनमध्ये काय करतात, डब्यामध्ये बायोमेडिकल वेस्ट पॅक करायचा, बंद करून द्यायचा, कधी जिंदगीभर नाही खोलायचा. कळालं का. तो इनकॅप्सुलेशन म्हणतात त्याला. तर या पद्धतीने जे आहे एवढ्या पद्धती आहेत, 1 2 3 4 5 6 7 जवळजवळ 8 पद्धती आहेत. याची पूर्ण व्यवस्थित यादी बनवायची आणि कुठली तरी एक पद्धत एक्सप्लेन करायला लावली. मी तुम्हाला सगळ्या सांगितल्यात मराठीमध्ये. आता डिटेलमध्ये बघू. 1 नंबर आउटोक्लेविंग. तो तुम्हाला डिटेलमध्ये विचारू शकतो. आउटोक्लेविंग बघू. आता आपण बघू काय करतात बरं आउटोक्लेविंगमध्ये. आउटोक्लेविंगमध्ये आपल्याला गरमीमुळे ट्रीटमेंट करता येते. ठीक आहे ना. तो थर्मल ट्रीटमेंट आहे. याचा अर्थ आउटोक्लेविंगमध्ये काय करतात, उष्णतेचा वापर करतात. तो पहिलं वाक्य काय येणार आहे बघा आउटोक्लेविंगमध्ये, थर्मल ट्रीटमेंट आहे. ठीक आहे. अँड टिपिकली यूज फॉर द शार्प अँड सर्टेन अदर टाईप ऑफ द कुठले इन्फेक्शियस वेस्ट. तो पहिलं वाक्य तुम्हाला याच्यात काय लिहायचं आहे, तो पहिलं डॅश द्यायचा. म्हणायचं की आउटोक्लेविंग ट्रीटमेंट जी आहे ती थर्मल ट्रीटमेंट आहे आणि जनरली कोणासाठी वापरतात, जे बायोमेडिकल वेस्टमधले जे शार्प किंवा इन्फेक्शियस वेस्ट आहेत, ज्यांच्यामुळे इन्फेक्शन होऊन जातं. ठीक आहे ना. शार्प म्हटल्यावरती काय, धारदार. तो धारदार वस्तू असतील किंवा असे काही वेस्ट ज्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं, तो इन्फेक्शियस वेस्ट आणि शार्प वेस्ट या दोघांना तुम्हाला ट्रीटमेंट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे आउटोक्लेविंग आहे. तो पहिलं वाक्य सगळ्यांच्या डोक्यात गेलं का बघा. थर्मल ट्रीटमेंट हे टिपिकली आपण शार्प आणि असे वेस्टसाठी वापरतो जे इन्फेक्शियस वेस्ट आहे. पहिला पॉईंट क्लिअर. ओके का. दुसरा पॉईंट, हे आउटोक्लेव काय असतं, आउटोक्लेव जे ना लार्ज प्रेशर कुकर सारखं आहे. आपल्या घरामध्ये असणारा जो प्रेशर कुकर असतो का त्याच्यासारखाच आहे तो आउटोक्लेव. काय आहे, आउटोक्लेव एक प्रेशर कुकर सारखा आहे, लार्ज प्रेशर कुकर सारखं आहे. बरं काय करतात याच्यामध्ये, दॅट युजेस हाय टेम्परेचर. याच्यामध्ये टेम्परेचर जास्त ठेवतात किंवा हा असा प्रेशर कुकर आहे, लार्ज प्रेशर कुकर असा आहे ज्याच्यामध्ये टेम्परेचर आपण किती 120 ते 150 डिग्री सेल्सिअस एवढा टेम्परेचर आपल्याला याच्यात द्यावा लागतो. ठीक आहे. आणि प्रेशर जवळपास किती देतात बरं का, तो प्रेशर जवळपास देतात 15 ते 50 PSI. ठीक आहे. तो 15 ते 50 PSI जो आहे एवढा टेम्परेचर आपल्याला एवढा प्रेशर आपल्याला द्यावा लागतो. किती, 15 ते 50. ओके. तो 15 ते 50 PSI लक्षात राहू द्या. PSIचा लॉंग फॉर्म काय होतो बरं का, पाऊंड पर PSIचा लॉंग फॉर्म काय होत असतो, पाऊंड पर स्क्वेअर इंच. हा प्रेशरचा आहे, पास्कल बोलता येईल त्याला. ठीक आहे ना. तो किती होतात मी तुम्हाला सांगतो. जसं की 1 PSI जर मी तुम्हाला बोललो तर याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, याचा अर्थ असा होतो 6894. ओके का. तो 6894 पास्कल जी काही आहे एवढं त्याचा मिनिंग होत असतो. तो 1 PSI जो आहे, 1 PSIचा अर्थ कळाला का, 1 PSIचा अर्थ जो आहे एवढा होताना आपल्याला दिसायला भेटत असतो. ठीक आहे. तो ओके का. तर मग आता बघा आता काय काय बरं का, तो आउटोक्लेविंगबद्दल समजलं का तुम्हाला. पहिले 2 वाक्य की ही थर्मल ट्रीटमेंट असते, जनरली शार्प आणि इन्फेक्शियस वेस्टसाठी वापरली जाते. क्लेव हा लार्ज प्रेशर कुकर सारखा असतो. याच्यामध्ये टेम्परेचर 120 ते 150 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर या प्रेशर कुकरला दिलं जातं आणि याच्यामध्ये प्रेशर किती 15 ते 50 PSI एवढा दिला जातो. 1 PSI बरोबर 6894 पास्कल. पास्कल म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके का.
बरं मग एवढा प्रेशर जर तुम्ही देणार तर जी वाफ आहे ना, लक्षात आहे का, तुम्ही या ऑटोक्लेवमध्ये बायोमेडिकल वेस्ट ठेवलेला आहे आणि आजूबाजूला जे आहे ना इथं पाण्याची वाफ राहते आणि या पाण्याच्या वाफेचा टेम्परेचर राहतो, तो समजला का. तर तुम्हाला पाण्याचा वाफेचा वापर करायचा आहे. टेम्परेचर किती राहणार त्या पाण्याच्या वाफेचा, 120 ते 150 डिग्री सेल्सिअस, आणि बाहेरून प्रेशर लावायचा आहे एवढा. त्यामुळे ही जी वाफ आहे, वाफ म्हणजे स्टीम, डीपली पेनिट्रेट ऑल मटेरियल, खूप खोलपर्यंत जाईल ही आणि किल एनी मायक्रो ऑर्गॅनिझम, कुठले पण मायक्रो ऑर्गॅनिझम असू द्या, सगळ्यांना मारून टाकेल ही गरम वाफ. कशाची, पाण्याची. डिपेंडिंग ऑन द टाईप अँड अमाऊंट ऑफ द वेस्ट, आता कुठल्या प्रकारचा वेस्ट आहे तो आणि किती अमाऊंटमध्ये आहे, यू विल बी नीड टू स्टरलाइज, तर तुम्हाला त्या पद्धतीने काय करावं लागत असतं, त्या पद्धतीने तेवढ्या टाईमसाठी किंवा तेवढा प्रेशर लावून तुम्हाला काय करावं लागतं, स्टरलाइज करावं लागतं, म्हणजे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझमला मारावं लागतं. तो सांगायचं तात्पर्य काय आहे की वरती मी तुम्हाला एक जनरल व्हॅल्यू दिलेली आहे, पण वेस्ट किती आहे किंवा समजलं का, वेस्ट कुठल्या प्रकारचा आहे आणि किती अमाऊंटमध्ये आहे त्याच्यानुसार हा प्रेशर आणि टेम्परेचर पण बदलू शकतो असं म्हणता येते. ठीक आहे का. तो डिपेंडिंग ऑन द टाईप ऑर अमाऊंट ऑफ द वेस्ट यू विल नीड टू स्टरलाइज, याचा अर्थ असा आहे की तुम्ही टेम्परेचर अँड प्रेशर कॅन बी चेंज, असा अर्थ होतोय त्याचा. जमलं का, बोला बरं. आउटोक्लेविंगमध्ये, आउटोक्लेविंग ही थर्मल ट्रीटमेंट आहे, याच्यामध्ये शार्प आणि सर्टेन इन्फेक्शियस वेस्टला ट्रीट केलं जात असतं. आउटोक्लेविंग हा एक लार्ज प्रेशर कुकरसारखा आहे. याच्यामध्ये पाण्याची वाफ जी असते त्याचा टेम्परेचर, पाण्याची वाफ जी आहे तिचं टेम्परेचर 120 ते 150 डिग्री सेल्सिअस ठेवलं जातं आणि या पाण्याच्या वाफेचा प्रेशर 15 ते 50 PSI ठेवला जातो. यामुळे काय होतं असतं बरं का, ही वाफ खोलमध्ये जात असते, मटेरियलच्या खोलमध्ये, आणि जेवढे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते सगळ्यांना मारून टाकते. पुढचा पॉईंट काय बोललो, डिपेंडिंग ऑन द टाईप अँड अमाऊंट ऑफ द वेस्ट यू विल चेंज द टेम्परेचर अँड प्रेशर, असं. पुढे आता मॉडर्न ऑटोक्लेव आलेत, आता नवीन मार्केटमध्ये मोठे ऑटोक्लेव आलेत. ऑटोक्लेव काय करत असतं, ऑटोक्लेव पाण्याच्या वाफेचा प्रेशर लावतो. ते जसं आपल्या घरामध्ये काय असतं, फ्रीज असते, हा ना, भट्टी असते छोटीशी, म्हणजे आपण त्याला काय बोलतो, आपण ओव्हन म्हणतो. तो आपल्याकडे ओव्हन राहतं, फ्रीज राहतं, तसं ऑटोक्लेव राहतं. ऑटोक्लेव काय, मोठा प्रेशर कुकर आहे, त्याच्यामध्ये वस्तू ठेवा जर तुम्हाला हे करायचं असेल. ठीक आहे ना, या पद्धतीने. तो आता मॉडर्न ऑटोक्लेव जे आलेले आहेत ना, ते ऑटोमेटेड आहेत, म्हणजे माणसाला हात घालायची गरज नाही त्याच्यामध्ये. कारण बायोमेडिकल वेस्टला जर का हाताळायचं असेल तर माणसाने जर का हात लावलं तर शार्प एजेस असतील तर लागून जाईल. मग आता हे जे मॉडर्न ऑटोक्लेव आलेले आहेत ते ऑटोमेटेड आहेत टू मिनिमाइज द ह्युमन इन्व्हॉल्वमेंट, याचा अर्थ माणसांना याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व व्हायची गरज नाही आहे. ठीक आहे, कारण की आता मॉडर्न ऑटोक्लेव हे ऑटोमॅटिक आहेत. देअरफॉर पुढे काय, देअरफॉर रिड्यूस निडल स्टिक इंजुरी अँड कंटॅमिनेशन, त्यामुळे काय होईल माहिती आहे का, याच्यामुळे आपण असं बोलूया की जे निडल म्हणजे जे धारदार पॉईंट असतात ना, सुया असतील, यांच्यामुळे कुठे जास्त जखमा वगैरे व्हायचा प्रश्नच येणार नाही किंवा इंजुरी वगैरे होणार नाही. आलं का लक्षामध्ये. ऑटोक्लेविंगबद्दल आल्यानंतर तुम्हाला लिहिता येईल का, तो डिटेलमध्ये लिहायला लावले, 4 मार्क होऊन जातील ना. कुठली तरी एक पद्धत सांग म्हटल्यावर, बोला, जमतंय का वेदिका. हो सर. ठीक आहे, तर मग हे पहिला पॉईंट क्लिअर झाला ना आपला मग ऑटोक्लेविंगचा. दुसरा घेऊया, केमिकल ट्रीटमेंटमध्ये. मला हे सगळं सांगायची गरज यासाठी आहे, जर सेपरेट विचारून टाकलं मग काय करणार, त्यासाठी आपण हे लक्षामध्ये ठेवून घेऊया. बघा, केमिकल ट्रीटमेंटकडे येऊ. तो केमिकल ट्रीटमेंटमध्ये काय बरं का, आता ऑफन यूज टू डिॲक्टिवेट लिक्विड वेस्ट. तो लिक्विड वेस्ट जे आहे, मी तुम्हाला अगोदरच बोललो, केमिकल ट्रीटमेंट कोणासाठी वापरतात, बायोमेडिकल वेस्ट जो जनरेट झालेला आहे याच्यामध्ये बराचसा वेस्ट जो आहे तो लिक्विड स्वरूपात देखील असतो. लिक्विड स्वरूपात कुठला असतो आता, तो तुम्ही समजून घ्या. हॉस्पिटलमध्ये लिक्विड स्वरूपामध्ये देखील वेस्ट असतो आणि या लिक्विड स्वरूपातला असणारा वेस्ट डायरेक्टली आपल्याला जमिनीवरती किंवा पाण्यामध्ये सोडायला जमणार नाही, कारण हा खूप जास्त खराब असतो. तो मग खराब असल्यामुळे जमिनीवरती पण नाही आणि पाण्यामध्ये पण सोडणार नाही. मग तुम्ही एक काम करा, या लिक्विड वेस्टवरती ट्रीटमेंट करा. बरं, कुठली ट्रीटमेंट करायची, केमिकल ट्रीटमेंट करायची. केमिकल ट्रीटमेंट करायची म्हणजे केमिकल ॲड करायचं. केमिकल ॲड करायचं जसं की आपल्या पाण्याकडे जे पाण्याला स्वच्छ करण्यासाठी आपण तुरटी ॲड करतो, ब्लिचिंग पावडर ॲड करतो, तसं तुम्ही केमिकल ॲड करा ना आणि मग त्याला नीट करा अशा पद्धतीने. मग बघू आता काय काय. तो याचा वापर, केमिकल ट्रीटमेंटचा वापर आपण कशासाठी करत असतो, लिक्विड वेस्टला डिॲक्टिवेट करण्यासाठी. यूज टू डिॲक्टिवेट करणं म्हणजे काय बरं का, त्याच्यामधली गंदगी रिमूव्ह करणं. ठीक आहे, तो याचा वापर लिक्विड वेस्टमधली गंदगी जी आहे तिला डिॲक्टिवेट करणं म्हणजे त्याला रिमूव्ह करण्यासाठी होत असतो. तो लिक्विड वेस्टला डिॲक्टिवेट करायचं. ठीक आहे, पुढे, केमिकल ट्रीटमेंट इज डिझाईन टू डिकंटामिनेटेड ऑर डिॲक्टिवेटेड सर्टेन वेस्ट ऑन द साईट रॅदर दॅन पॅकिंग सेंडिंग देम टू सेपरेट फॅसिलिटी. बघा, सांगायचं तात्पर्य काय आहे की केमिकल ट्रीटमेंट ही बाहेर कुठे म्हणजे
आता हे हॉस्पिटल आहे ना, या हॉस्पिटलमध्येच केमिकल ट्रीटमेंट केली जाईल. इथला वेस्टला उचलायचं, इथून भरून पॅक करायचं आणि पॅक करून जाऊन कुठेतरी जाऊन इथे वेगवेगळ्या फॅसिलिटी अवेलेबल करायचं, असं करायची गरज नाही आहे. जिथे हा लिक्विड वेस्ट तयार करतोय तिथल्या तिथे तुम्ही केमिकल ट्रीटमेंट करा. केमिकल ट्रीटमेंट तुम्हाला इथून कुठे पॅकिंग करून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करून इकडे वेगळ्या फॅसिलिटी देऊन असं करायची गरज नाही आहे तुम्हाला. मग ते वाक्य म्हणलेले, पहिलं वाक्य क्लिअर आहे का बघा बरं. Chemical treatment is used to deactivate the liquid waste. Okay, chemical treatment is designed to decontamination or deactivate certain waste on the site rather than packaging or sending them to separate facility. आलं का लक्षात. तो याचा अर्थ काय झाला बरं का, की तुम्हाला पॅकेज वगैरे करून किंवा सेपरेटली कुठे लांब जाऊन फेकायची गरज नाही आहे. केमिकल ट्रीटमेंट कॅन अल्सो बी अप्लाय टू सम नॉन लिक्विड. बघा आता पहिलं वाक्य काय होतं, की केमिकल ट्रीटमेंट आपण कोणावर करायची, बायोमेडिकल वेस्टमधल्या लिक्विड वेस्टवरती. पण पुढे काय म्हणतात दुसरं वाक्य बघा, केमिकल ट्रीटमेंट कॅन अल्सो बी अप्लाय टू सम नॉन लिक्विड इनफेक्शियस वेस्ट. लिक्विड जरी नसले ते, पण इनफेक्शियस वेस्ट जर का असले त्याच्यावर सुद्धा केमिकल ट्रीटमेंटचा वापर केला जातो. तो दोन वाक्य झाली. आता समजलं का. केमिकल ट्रीटमेंट कॅन अल्सो बी अप्लाय टू सम नॉन लिक्विड इन्फेक्शियस वेस्ट. म्हणजे लिक्विडच असेल असं काही नाही आहे, जे नॉन लिक्विड इन्फेक्शियस वेस्ट आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला केमिकल ट्रीटमेंट वापरता येते. तो केमिकल ट्रीटमेंट कॅन अल्सो बी अप्लाय टू सम नॉन लिक्विड इन्फेक्शियस वेस्ट बट दे वूड टिपिकली नीड टू बी श्रेडेड फर्स्ट. कळालं का. म्हणजे नॉन लिक्विड जरी असलं ना, ते नॉन लिक्विड इन्फेक्शियस वेस्ट जे काही असणार आहे त्याला तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का, त्याला श्रेडिंग करावं लागेल, त्याचे तुकडे करावे लागतील पहिल्यांदा. आणि तुकडे करून काय करायचं बरं का, ऑल पोर्शन ऑफ द वेस्ट आर एक्सपोज टू दी केमिकल. तर तुकडे काय करायचे, तुकडे यासाठी करायचे कारण आपण त्याच्यावरती जर केमिकल फवारायला गेलो ना, ते केमिकल बारीक बारीक छिद्र्यापर्यंत आतपर्यंत जायला पाहिजे, म्हणून तुम्ही तुकडे करायचे. समजलं का पॉईंट बघा बरं. Chemical treatment can also be applied to the some non-liquid infectious waste, but they would be typically need to shredded first ensure all portion of the waste exposed to the chemical. काय अर्थ झाला याचा, की तुम्ही केमिकल ट्रीटमेंटचा वापर फक्त लिक्विड वेस्टलाच करतात असे नव्हे, तर नॉन लिक्विड वेस्ट जे आहे, जे इन्फेक्शियस वेस्ट आहेत त्याला सुद्धा ट्रीटमेंट करण्यासाठी वापरणार. परंतु ते नॉन लिक्विड जे वेस्ट आहेत त्याला अगोदर काय करायचं, त्याची शेडिंग करायची आणि मग जाऊन त्याच्यावर केमिकल फवारायचं, जेणेकरून केमिकल आतपर्यंत जाईल. पुढचा पॉईंट, डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ द वेस्ट केमिकल लाईक क्लोरिंग. आता कुठल्या प्रकारचे केमिकल वापरायचे, क्लोरिंग, सोडियम हायड्रॉक्साईड, केमिकल ऑक्साईड कॅन बी यूज. ओके, तर यांचा वापर आपण करू शकतो. केमिकल ट्रीटमेंट हॅज टू बी एक्झिक्युटेड केअरफुली बाय नॉलेज ऑफ स्टाफ. बघा, नॉलेजेबल स्टाफ जो आहे त्यांच्याकडून ही केमिकल ट्रीटमेंट केली जाते, काळजीपूर्वक केली जाते. कुठल्या प्रकारचे केमिकल वापरतात, तो टाईप ऑफ वेस्ट कुठला आहे त्याच्यानुसार बघायचं. क्लोरिंग, सोडियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड यांचा वापर केला जातो. जमतंय का बघा, जमतंय का. क्लिअर आहे का बोला. तर या पद्धतीने तुम्हाला दोन प्रकार समजून सांगितले. पुढे जो बरं आपण आता, तर आता आपण जर बघायला गेलो तर ऑटोक्लेविंग केमिकल ट्रीटमेंट मायक्रोवेव्ह ट्रीटमेंटवर या. आता मायक्रोवेव्ह ट्रीटमेंट पण तुम्हाला मी खोलवर शिकवलं होतं. मायक्रोवेव्ह ट्रीटमेंट सिस्टीम सिमिलर टू दी ऑटोक्लेव्ह. मायक्रोवेव्ह ट्रीटमेंट पण जे ना ऑटोक्लेव्ह सारखीच आहे. अल्सो यूज हीट टू डिकंटामिनेटेड मेडिकल वेस्ट. बघा, तो मेडिकल वेस्ट जे आहे त्याला डिकंटामिनेट करणं म्हणजे त्याच्यामधली दुर्गंधी कमी करणं. आलं. दिस सिस्टीम वर्क बेस्ट फॉर द वेस्ट दॅट इज नॉट 100% ड्राय ऑर सॉलिड. बघा, मी तिसरी पद्धतीकडे आलो आहे, मायक्रोवेव्ह ट्रीटमेंट. काय असते ही पद्धत जी आहे, आउटोक्लेव्ह सारखी असते. बरं, आउटोक्लेव्ह सारखी कशी आहे, याच्यामध्ये उष्णतेचा वापर करतात. कशासाठी, तर मेडिकल वेस्टला डिकंटॅमिनेट करण्यासाठी उष्णतेचा वापर करतात. ही उष्णता कशी तयार होते, तुम्हाला मी काय बोललो होतो, की बायोमेडिकल वेस्ट, असा बायोमेडिकल वेस्ट जो पूर्ण कोरडा नाही आहे, थोडंफार ओला आहे, अशा प्रकारच्या बायोमेडिकल वेस्टसाठी मायक्रोवेव्हिंगची पद्धत वापरली जाते. मायक्रोवेव्ह जे आहे त्याचा मारा केला जात असतो आणि या वेस्टमधलं जे पाणी आहे त्याची खूप जास्त मुवमेंट होते, त्यामुळे खूप उष्णता तयार होते आणि ही उष्णता जी आहे, ही उष्णता पुन्हा त्या पाण्याची वाफ बनवते. ही वाफ आतपर्यंत शिरते आणि आतमध्ये गेल्यानंतर काय करून टाकते, मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करते. झाली पद्धत. समजलं का. तो मग काय लिहायचे, मायक्रोवेव्ह ट्रीटमेंट सिमिलर टू दी आउटोक्लेव्ह अल्सो यूज हीट टू डिकंटामिनेट द मेडिकल वेस्ट. बरोबर, या सिस्टीम ही सिस्टीम कधी वापर केला जातो बरं का, दिस सिस्टीम वर्क बेस्ट फॉर द वेस्ट. कुठल्या प्रकारच्या वेस्टसाठी मायक्रोवेव्हिंगची पद्धत वापरतात, कुठल्या पद्धतीसाठी वापरतात,
इज नॉट 100% ड्राय ऑर सॉलिड. कळालं का? जो वेस्ट पूर्ण कोरडा नाही आहे, थोडाफार ओला आहे, अशा प्रकारासाठी. ओके. मॉइश्चर काय करतो बरं का, तो जो मॉइश्चर आहे ती जी हीट तयार झालेली आहे ना, त्या हीटला काय करतो, डीपरपर्यंत पाठवतो. अँड स्टीम स्टेरलायझेशन म्हणजे कळालं का, ते जो ओलावा आहे ना, त्या ओलावाचीच वाफ होईल आणि ही वाफ आतमध्ये शिरेल आणि त्यालाच बोलतो स्टीम स्टेरलाइज. कळालं का? मायक्रोवेव्हिंग पद्धत समजली का तुम्हाला? 3 पद्धती झाल्या. सारंग, हो सर. चला आता चौथी आहे इन्सिनरेशन. हे किती साऱ्या पद्धती होत आहेत, तुम्हाला याच्याबद्दल लिहिता येईल परत. ओके. तो आपण आता काय करणार आहोत, पुढचं आहे आपल्याकडे इन्सिनरेशन. इन्सिनरेशन इज अ टिपिकल यूज फॉर पॅथॉलॉजिकल अँड फार्मास्युटिकल वेस्ट. पॅथॉलॉजिकल वेस्ट आणि फार्मास्युटिकल वेस्ट कोणाला बोलतात बरं रे? पॅथॉलॉजिकल वेस्ट म्हणजे काय बरं का, समजा आपण पोस्टमॉर्टम करतो, ठीक आहे ना, किंवा समजा ऑपरेशन करतो. तो ऑपरेशन केल्यामुळे बरेचसे शरीराचे पार्ट जे असतात का, ते पार्ट वगैरे जे आहेत ना, ते तयार होतात. आणि हा जो वेस्ट असतो, कळालं का, तो बॉडी पार्ट वगैरे जे असतात ना, आपण एक वेस्टच झाला. ठीक आहे. तो बॉडी पार्ट, जे खराब झालेले बॉडी पार्ट आहेत, पोस्टमॉर्टममध्ये म्हणा, ऑपरेशनमध्ये म्हणा, हे जे खराब झालेले बॉडी पार्ट आहेत, त्या वेस्टला आपण काय बोलतो, पॅथॉलॉजिकल वेस्ट. आणि फार्मास्युटिकल वेस्ट कोणाला बोलतो बरं का? औषधी वगैरे जे असतात का, त्या औषधी तारीख संपलेल्या औषधी, एक्सपायर झालेल्या औषधी, त्याला फार्मास्युटिकल वेस्ट बोलतो. मग फार्मास्युटिकल वेस्ट आणि पॅथॉलॉजिकल वेस्ट यांना ट्रीटमेंट करायची असेल किंवा डिस्पोज करायचं असेल, कारण हे खूप खतरनाक असतात, यांना वरील कुठल्याही पद्धतीमध्ये तुम्हाला हे ट्रीटमेंट करता येणार नाही. कुठले पॅथॉलॉजिकल आणि फार्मास्युटिकल वेस्टला वरच्या कुठल्याही पद्धतीमध्ये ट्रीटमेंट करता येत नाही. म्हणून तुम्ही कुठली पद्धत वापरतात? इन्सिनरेशन. बरं काय असते बरं का ही बघू. तो पहिला पॉईंट क्लिअर आहे का बघा. इन्सिनरेशन इज टिपिकली यूज फॉर पॅथॉलॉजिकल अँड फार्मास्युटिकल वेस्ट. इन्सिनरेशन ऑफ मेडिकल वेस्ट शुड बी परफॉर्म इन द कंट्रोल फॅसिलिटी. बघा, याचा अर्थ असा आहे की ही प्रोसेस कंट्रोल फॅसिलिटीमध्ये म्हणजे काय बरं का, तुम्हाला इतकं क्लोज कंटेनरमध्ये करावं लागेल हे सगळं. याच्यामधलं एक सुद्धा जे आहे ना, एक सुद्धा वेस्ट किंवा असं म्हणूया, इथे जर का तुम्ही जाळावं लागतं. इन्सिनरेशन मिनिंग होतं हाय टेम्परेचरवरती जाळणे. कोरोना व्हायरसमध्ये आठवतं का? कोरोना व्हायरसमध्ये जर समजा डेड बॉडी जर का असेल, त्याला डायरेक्टली भट्टीमध्ये घालून पूर्ण राख बनवून टाकायची. ठीक आहे का? तर त्याला इन्सिनरेशन प्रोसेस दिसायला म्हणतो आपण. तो इन्सिनरेशन ही जनरली फार्मास्युटिकल किंवा काय म्हणतात त्याला, फार्मास्युटिकल किंवा पॅथॉलॉजिकल वेस्टसाठी वापरले जाते. इन्सिनरेशन ऑफ मेडिकल वेस्ट शुड बी परफॉर्म इन अ कंट्रोल फॅसिलिटी टू इन्श्युअर कंप्लीट कंबेशन. तुम्हाला काय म्हणतोय मी, की कंट्रोल फॅसिलिटी अवेलेबल करून, याचा अर्थ आजूबाजूनं पूर्ण पॅक राहू द्यायचं, कुठून इथून एकच सुद्धा धूळ बाहेर निघायला नको. ठीक आहे. आणि तुम्ही काय खात्री करून घ्यायची, की जोपर्यंत पूर्ण जाळलं जात नाही, ते राख होत नाही पूर्ण, तोपर्यंत जाळायचे. अँड मिनिमाइज एनी निगेटिव्ह इफेक्ट फॉर द इन्व्हायरमेंट. आणि कुठल्याही प्रकारच्या इन्व्हायरमेंटवर परिणाम होणार नाही याची खात्री घेण्यासाठी तुम्हाला कंट्रोल फॅसिलिटीमध्ये परफॉर्म करावं लागतं. काय बोललो? इन्सिनरेशनमध्ये काय लिहायचं आहे? इन्सिनरेशन ट्रीटमेंट ही यासाठी वापरली जाते, तुम्ही तुमच्या मनाने पण लिहू शकतात. ही पद्धत तिथे वापरतात जेव्हा वरच्या तिघ पद्धतींचा वापर करून ट्रीटमेंट करता येत नसेल तेव्हा. या पद्धतीमध्ये पॅथॉलॉजिकल किंवा फार्मास्युटिकल वेस्ट जे काय आहे, या वेस्टला ट्रीटमेंट करता येतं. नंतर इन्सिनरेशन प्रोसेसमध्ये जे आहे, जे मेडिकल वेस्ट असतं त्याला ट्रीटमेंट करण्यासाठी कंट्रोल फॅसिलिटी अवेलेबल असतात. याचा अर्थ याच्यामधून कुठल्याही प्रकारचा धूर बाहेरसुद्धा जायला नको. जोपर्यंत कंप्लीट कंबशन होत नाही, तोपर्यंत याला कंप्लीट जाळलं जात असतं आणि एन्व्हायरमेंटवरती कुठलाही निगेटिव्ह इफेक्ट होणार नाही याची खात्री केली जाते. जमेल का मग आता? हे झाले 4. यादी बनतील ना? ऑटोक्लोइंग, केमिकल ट्रीटमेंट, मायक्रोवेव्ह ट्रीटमेंट, इन्सिनरेशन, लँड डिस्पोजल. आता लँड डिस्पोजलमध्ये काय बघा. लँड डिस्पोजल इज अ टिपिकल यूज फॉर श्रेडेड. बघा, ज्या बायोमेडिकल वेस्टचे तुकडे झालेले आहेत, अगोदरच तुकड्यांमध्ये केलेले आहेत, किंवा ट्रीटेड म्हणजे काय, अगोदर वेगळी ट्रीटमेंट करून ठेवलेली आहे, या वरील कुठली तरी ट्रीटमेंट करून टाकलेली आहे, अशा. तो लँड डिस्पोजल म्हणजे काय करा तुम्ही आता, जमिनीवरती हे करा. तो तेच आहे बघा. ज्या बायोमेडिकल वेस्टला अगोदर तुकडे केले ठेवलेले आहे, अगोदर ट्रीटमेंट करून ठेवलेले आहे. डिकंटामिनेटेड वेस्ट म्हणजे अगोदर ट्रीटमेंट करून ठेवलेली, कळालं का? कंटामिनेशन ज्याच्यामधली गंदगी काढून ठेवलेली आहे. तो ज्या बायोमेडिकल वेस्टमध्ये मधली गंदगी अगोदर काढून ठेवलेली आहे, अगोदर त्याला ट्रीटमेंट करून ठेवलं आहे, अगोदर त्याचे तुकडे वगैरे करून ठेवलेले आहेत, असा जो बायोमेडिकल वेस्ट असणार आहे, त्याला ट्रीट करण्यासाठी लँड डिस्पोजलचा वापर केला जातो. तो लँड डिस्पोजल इज अ टिपिकली यूज फॉर द श्रेडेड, ट्रीटेड अँड डिकंटामिनेटेड वेस्ट. ओके.
इन सर्टेन केस. आता पुढे काय म्हणतात, हे वाक्य पूर्ण एक कंप्लीट झालं, हे पूर्ण वाक्य कंप्लीट झालं. दुसरं वाक्य, इन सर्टेन केस इट कॅन ऑल्सो बी यूज फॉर हजार्डस वेस्ट ऑर अदर अनट्रीटेड वेस्ट. बघा आपण काय बोललो की ज्या वेस्टची ट्रीटमेंट झालेली आहे अगोदर त्याला डिस्पोज करण्यासाठी लँड डिस्पोजल मेथड आहे. परंतु काही केसमध्ये ज्या वेस्टची ट्रीटमेंट झालेली नाही आहे त्यांना डिस्पोज करण्यासाठी सुद्धा लँड डिस्पोजलचा वापर केला जातो. ओके, तो काय म्हणतो, इट कॅन ऑल्सो बी यूज फॉर हजार्डस वेस्ट or other untreated waste that cannot be decontaminated by other means. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय बरं का, की वरील जेवढ्या पद्धती आहेत बाबा यांच्यामध्ये जरी बसलं नाही किंवा यांच्या मदतीने जरी ट्रीटमेंट करता आलं नसेल तरी याला आपण लँड डिस्पोजलच्या मदतीने डिस्पोज करू शकतो. पण त्यांनी वाक्य काय म्हणतात बघा, तो इट कॅन बी ऑल्सो बी यूज फॉर हजार्डस वेस्ट अदर अनट्रीटेड वेस्ट दॅट कॅन नॉट बी डिकंटामिनेटेड बाय अदर मीन्स. ओके, पुढे जाऊया. स्पेशलाइज सॅनिटरी लँडफिल साईट एक्झिट टू रिड्यूस द रिस्क ऑफ द सॉईल. बघा मग आपण काय करत असतो बरं का, तो लँड डिस्पोजल करायचं आहे त्यासाठी आपल्याकडे शहराच्या बाहेर असा लँडचा एरिया राहत असतो. ठीक आहे, इथे तुम्ही काय करायचं, तो बायोमेडिकल वेस्टला आणून इथे डिस्पोज करायचं. इथे डिस्पोज जर तुम्ही केलं तर याच्यामुळे काय होणार आहे बरं का, आता तो शहराचा भाग खूप लांब राहून गेला, शहर इकडे राहिलं आणि हा एरिया वेगळा राहिला. बरं, अशा ठिकाणी साईट निवडायची जेणेकरून याचा परिणाम मातीवरती आणि जमिनीच्या खाली असणाऱ्या पाणी जे आहे ना, ज्याला वॉटर टेबलच्या खालचं पाणी बोलतो, त्याच्यावरती परिणाम व्हायला नको. मग ते वाक्य कसं बनतं बघा, स्पेशलाइज सॅनिटरी लँड फिलिंग साईट एक्झिट टू रिड्यूस द रिस्क ऑफ द सॉईल अँड वॉटर कंटॅमिनेशन. कळालं का, पाणी दुर्गंध होणार नाही किंवा माती खराब होणार नाही, माती खराब व्हायची रिस्क असायला नको म्हणून असे स्पेशलाइज साईट जे काही ना त्यांना निवडायचं असतं. ठीक आहे, तो सिलेक्ट किंवा असं साईट चूज करा ज्याच्यामुळे माती तिथली खराब होणार नाही किंवा जमिनीच्या खालचं पाणी जे ते खराब होणार नाही. ओके, प्रोव्हाइड सेफ स्पेस फॉर मेडिकल वेस्ट डिस्पोजल. आणि असं एक वेगळी जागा तुम्ही दूर शहराच्या बाहेर दूर कुठेतरी प्रोव्हाइड करा ज्यामुळे माती किंवा पाण्यावर जास्त परिणाम होणार नाही आणि आजूबाजूच्या शहरावरती बी परिणाम होणार नाही. हे झालं लँड डिस्पोजल. जमेल का लँड डिस्पोजल? काय काय बोललं त्याच्यामध्ये बघा, समजलं? पुढे जाऊया. एकच प्रश्न घ्यायला 36 मिनिटं लागत आहे, पण याचा अर्थ असा नाही की बस झालं बा, याच्यामध्ये खोलवर सांगतोय म्हणजे याच्यातून बेसिक क्वेश्चन येतात खाली, समजेल तुम्हाला. बघा डीप ब्युरीडमध्ये काय लिहायचे, याच्यामध्ये या पद्धतीमध्ये तो बायोमेडिकल वेस्टला डिस्पोज करण्याची अशी पद्धत आहे. यामध्ये खड्डा खणला जातो 2 मीटर खोल, तो 2 मीटर खोलचा खड्डा खंदा, बरोबर. याच्या अर्ध्यापर्यंत बायोमेडिकल वेस्टला भरा. ओके, हा फिल विथ वेस्ट. नंतर याला काय करा, याला लाईमने कव्हर करा, याला लाईमने कव्हर करा. ठीक आहे, लाईमने कव्हर करा. तो लाईमने कव्हर केल्याच्या नंतर काय करायचं, 50 सेंटीमीटर, ठीक आहे, 50 सेंटीमीटर ऑफ द सरफेस. पण पुढे काय, देन रिमेनिंग पोर्शन विथ अ सॉईल. आणि उरलेला जेवढा पण पोर्शन असेल याच्यावर माती टाकून द्या. आणि मग पुढे काय, कवर इज प्रोव्हाइडेड ॲट द टॉप, लॉक फॅसिलिटी. आणि वरून कवर प्रोव्हाइड करून द्यायचं, कवर लावून द्यायचा. अशा पद्धतीने याला बोलतात डीप ब्युरीड मेथड. समजलं का? बोला. डीप ब्युरीड मेथडमध्ये काय करतात, 2 मीटरचा खड्डा, पीट म्हणजेच खड्डा, ट्रेंच म्हणजे खड्डा, एक्सकॅव्हेट करतात म्हणजे खणतात 2 मीटरचा. ओके, हाफ काय करतात, ज्याच्यामध्ये बायोमेडिकल वेस्ट भरतात आणि त्याच्यावरती 50 सेंटीमीटर डेपचा लाईम अप्लाय करायचा. आणि उरलेली जेवढी पण जागा आहे त्या जागेवरती काय करायचं तुम्ही, त्याच्यावरती माती टाकून द्यायची आणि लॉक फॅसिलिटी प्रोव्हाइड करून द्यायची. समजलं का? तो 2 प्रश्न झाले आपले. पहिला प्रश्न काय सांगितला, डेफिनेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट काय होती, तीच डेफिनेशन लिहायची ॲज इट इज. त्याचे सोर्स काय होतात, हा दुसरा प्रश्न. आणि नंतर तिसरी काय सांगितली, की त्याला डिस्पोज करण्याच्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्यांची तुम्ही काय करा, यादी बनवा आणि कुठली तरी एक एक्सप्लेन करा. मला वाटतं तुम्हाला पहिलेच चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करता येईल. ओके, पुढे जाऊ. पुढचा प्रश्न बायोमेडिकल वेस्टमध्ये काय आहे चेक करा. डिस्क्राईब आणि 2 मेथड ऑफ कलेक्शन ऑफ वेस्ट फ्रॉम द फॉलोइंग. तर तुम्हाला काय म्हणलं माहिती आहे का, आता आपल्याला बायोमेडिकल वेस्ट लागते त्यामुळे याच्याबद्दल मी डिस्कस नाही करणार. मला बायोमेडिकल वेस्टबद्दल बोलायचं आहे, मी बायोमेडिकल वेस्टबद्दल बोलणार. तो काय म्हणतात की बायोमेडिकल वेस्टला कलेक्ट करण्याच्या 2 पद्धती सांगा. बायोमेडिकल वेस्टला तुम्ही कलेक्ट कसं करणार ना, त्याच्या 2 पद्धतीबद्दल सांगायचं आहे. मग बघा बरं का, पहिली पद्धत काय आपल्याकडे, पहिली पद्धत आपल्याकडे काय चेक करू आपण. ओके, तो पहिली पद्धत जर तुम्ही बघायला गेलात तर काय आहे, द कलेक्शन ऑफ बायोमेडिकल वेस्ट इन्व्हॉल्व यूज ऑफ डिफरंट टाईप ऑफ कंटेनर. बरोबर ना, तुम्हाला जर का बायोमेडिकल वेस्टला कलेक्ट करायचं असेल तर कलेक्शन करण्याचा तरीका काय आहे, दवाखान्यामध्ये वेगवेगळे कलरचे डबे ठेवलेले असतात, आठवतं का? ठीक आहे ना, तो तेच सांगितलं इथं. काय करा,
तुम्ही वेगवेगळ्या कलरचे डबे वापरा ना, ही एक पहिली पद्धत आहे. सो कलेक्शन ऑफ द बायोमेडिकल वेस्ट इन्व्हॉल्व यूज ऑफ डिफरंट टाईप ऑफ द कंटेनर फ्रॉम व्हेरियस सोर्स ऑफ बायोमेडिकल वेस्ट लाईक ऑपरेशन थिएटरमध्ये वेगळ्या कलरचा डब्बा ठेवा, लॅबोरेटरीमध्ये वेगळ्या कलरचा डब्बा ठेवा, वॉर्डमध्ये वेगळा, किचन असेल समजा हॉस्पिटलमधला तो भाग, तो हॉस्पिटलमध्ये पण कधी कधी किचनचा पोर्शन असेल त्यासाठी वेगळा, कॉरिडोर, ठीक आहे. तो या पद्धतीने मी बोलतोय. लक्षात येते का बघा. बायोमेडिकल वेस्टला कलेक्ट करण्यासाठी कुठला उपाय आहे तुमच्याकडे? डब्बे, कंटेनर. तो कंटेनर. द कलेक्शन ऑफ बायोमेडिकल वेस्ट इन्व्हॉल्व डिफरंट टाईप ऑफ द कंटेनर फ्रॉम व्हेरियस सोर्स ऑफ बायोमेडिकल वेस्ट. तो व्हेरियस सोर्स ऑफ बायोमेडिकल वेस्ट जसे की काय? ऑपरेशन थिएटरमध्ये वेगळ्या कलरचा कंटेनर ठेवा, लॅबोरेटरी, वॉर्ड, किचन, कॉरिडॉर, ETC. बरं, पुढे काय म्हणतो, पुढे वाचून घेऊ आपण. पुढे काय म्हणतो, द कंटेनर ऑर बीन्स शुड बी प्लेस इन अ सच वे दॅट 100% कलेक्शन इज अचीव. काय आलं का? तुम्ही जे कंटेनर ठेवताय अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून 100% कचरा गोळा म्हणजे जो पण बायोमेडिकल वेस्ट आहे तो कलेक्ट केला जाईल. ठीक आहे, अशी साईट निवडा तुम्ही समजा हॉस्पिटलमध्ये जे कंटेनर ठेवतायत तर अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून तो सगळाचा सगळा वेस्ट 100% कलेक्ट करता येईल. ओके का? बोला बरं का. पहिला पॉईंट कलेक्शन ऑफ बायोमेडिकल वेस्टमधला पहिला पॉईंट क्लिअर आहे का? पहिली पद्धत काय सांगितली, समजलं का? बायोमेडिकल वेस्टला कलेक्ट करण्यासाठी डिफरंट टाईप ऑफ कंटेनरचा वापर करतात. व्हेरियस सोर्स, जे पण व्हेरियस सोर्स आहेत का, जसं की बायोमेडिकल वेस्टचे व्हेरियस सोर्स जे असतील त्या व्हेरियस सोर्ससाठी व्हेरियस कंटेनर वापरायचे. समजलं का? हॉस्पिटलमधून येत असेल तर वेगळा बाबा, याच्यातून येत असेल तर वेगळा कंटेनर, याच्यातून असेल वेगळा कंटेनर, असं. तो बायोमेडिकल वेस्टचे जे व्हेरियस सोर्स आहेत त्या व्हेरियस सोर्ससाठी डिफरंट टाईप ऑफ कंटेनर प्रोव्हाइड करायचे, असं बोलतोय मी. आणि अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून 100% तुम्हाला कचरा गोळा करता येईल. पुढे काय? 2 नंबरची पद्धत आहे तुमच्याकडे, शार्प्स म्हणजे काय बरं का? शार्प्स म्हणजे चाकू, सुया असतील त्या धारदार, ठीक आहे ना. शार्प्स मस्ट बी ऑलवेज केप्ट इन अ पंक्चर प्रूफ कंटेनर. तो जे पण समजा धारदार वस्तू आहेत बायोमेडिकल वेस्टमधले, जे पण धारदार वेस्ट म्हणजे काय? सुया, चाकू वगैरे, त्यांना कुठे ठेवायचं? पंक्चर प्रूफ कंटेनर. म्हणजे असं कंटेनर ज्याच्यात फेकल्यानंतर ते फाटणार नाही, चिरणार नाही, पंक्चर होणार नाही. टू अवॉइड द इंजुरीज अँड इन्स्पेक्शन ऑफ द वर्कर हँडलिंग देम. कळलं का? तर या कंटेनरला हँडल करणारे जे पण वर्कर आहेत त्यांना हँडलिंग करत असताना कुठल्याही प्रकारची इंजुरी किंवा इन्फेक्शन होणार नाही, त्यासाठी कंटेनर कुठलं वापरायचं? पंक्चर प्रूफ कंटेनर वापरायचं. समजलं का? दुसरं, तो बायोमेडिकल वेस्टला कलेक्ट करण्याच्या 2 पद्धती सांगितल्यात. एक तर बोललो की बायोमेडिकल वेस्टचे जे व्हेरियस सोर्स आहेत त्या व्हेरियस सोर्ससाठी डिफरंट टाईप ऑफ कंटेनर वापरा, आणि अशा ठिकाणी कंटेनर ठेवा जेणेकरून 100% तुम्ही बायोमेडिकल वेस्ट कलेक्ट करू शकतात. दुसरा पॉईंट मी असं बोललो की जे शार्प्स किंवा जे निडल्स असतात का, यांना अशा ठिकाणी ठेवायचं जेणेकरून ठीक आहे ना, जेणेकरून हँडलिंग करणारे जे पण वर्कर आहेत त्यांना इंजुरी किंवा इन्फेक्शन होणार नाही, म्हणून त्यांना पंक्चर प्रूफ कंटेनरमध्ये ठेवायचं. तुमच्या भाषेत लिहून टाकायचं ते. जमलं का? बोला. हा झाला आपला पुढचा प्रश्न. तो तिचा कितवा प्रश्न झाला हा झाला 4था प्रश्न. तर नोट्समध्ये या पद्धतीने लिहित जायचं. चला पुढे जाऊ बरं. आता आपण पुढे जाणार आहे. तो आता 1998चे जे रूल्स आहेत का, याच्यामध्ये वेगवेगळे शेड्यूल दिले. शेड्यूल 1, 2, 3, 4 ते बघू आपण कसं येईल त्याच्यानुसार जाऊ. तो शेड्यूल 1, 2, 3, 4 जे काही असे मेन्शन केलेले आहेत कुठे? 1998च्या रूल्समध्ये. बरं, प्रश्न काय विचारतो आता? पुढच्या प्रश्नाला जाऊ आपण. पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे आता, डिस्क्राईब द प्रोव्हिजन इन द लॉ फॉर सेफ डिस्पोजल ऑफ बायोमेडिकल वेस्ट इन इंडिया. भारतामध्ये बायोमेडिकल वेस्ट जी काय आहे ते सेफली डिस्पोज हो याचे काही नियम दिलेले आहेत. ठीक आहे ना, याचे काही नियम दिलेले आहेत. जर समजा तुम्हाला बायोमेडिकल वेस्टला, कारण की बायोमेडिकल वेस्ट भरपूर खतरनाक असतात, यांना नीट डिस्पोज करणं गरजेचं असतं, मग त्यासाठी काही नियम दिलेले असतील ना, मग ते नियम काय असा प्रश्न विचारला, ते डिस्क्राईब करा. प्रश्न कळाला का? डिस्क्राईब द प्रोव्हिजन इन द लॉ फॉर सेफ डिस्पोजल ऑफ बायोमेडिकल वेस्ट इन इंडिया. भारतामध्ये बायोमेडिकल वेस्टला सेफ डिस्पोज करण्यासाठी काही नियम असतात. ते नियम काय आहेत ते तुम्हाला सांगायचे. 5 नियम आहेत. चला बघू बरं का आता काय काय. पहिला, इट इज द ड्युटी ऑफ एव्हरी ऑक्युपेअर. याचा अर्थ काय बरं का? ऑक्युपेअर म्हटल्यावर ते काय, जर मी हॉस्पिटल बोललो तर हॉस्पिटलचा ऑक्युपेअर म्हणजे डॉक्टर जो आहे तो डॉक्टर काय झाला? तो ऑक्युपेअर झाला ना. कळालं का? तो प्रत्येक ऑक्युपेअर म्हटल्यावर ते काय बरं का? दवाखाना जो चालवणारा व्यक्ती आहे त्याची बात करतोय मी. तो प्रत्येक ऑक्युपेअरची काय ड्युटी आहे? ऑक्युपेअर म्हणजे कोण? द पर्सन हू हॅज कंट्रोल ओव्हर द इन्स्टिट्यूशन
ठीक आहे. इन्स्टिट्यूशन जो चालवणारा व्यक्ती आहे तो ऑर इट्स प्रिमायसिस, कळालं का, किंवा आजूबाजूचा एरिया. समजलं. ऑक्युपायर कोणाला बोलतोय मी, ज्याचा इन्स्टिट्यूशन आहे तो व्यक्ती जो आहे त्याला आपण ऑक्युपायर बोलतोय. तर त्याची ड्युटी असते, काय ड्युटी असते बरं का, टू टेक ऑल स्टेप टू इन्श्युअर दॅट वेस्ट जनरेटेड इज हँडल विदाऊट एनी ॲडव्हर्स इफेक्ट टू ह्युमन हेल्थ अँड इन्व्हायरमेंट. कळालं का पहिलं. तो 1998च्या रूल्समध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. तो पहिला रूल काय सांगितला तुम्हाला, की हॉस्पिटल चालवणारा जो पण डॉक्टर आहे त्याची जिम्मेवारी आहे, त्याची ड्युटी आहे काय बरं का, की त्याने जेवढे पण नियम सांगितलेले आहेत बाबा, ठीक आहे ना, जे पण नियम सांगितले त्याने हाताळायचे. ठीक आहे, अशा पद्धतीने हाताळायचे जेणेकरून जो वेस्ट जनरेट होतो आहे त्याचा परिणाम ह्युमन हेल्थ किंवा इन्व्हायरमेंटवरती होऊ नये. तो नवीन वाचा, व्यवस्थित वाचा, काय म्हणतोय बघा. It is the duty of every occupier, that person who has control over institution or its premises, to take all steps to ensure that waste generated is handled without any adverse effect to human health or environment. कळालं का नाही बोला. हे तुम्हाला समजलं का नाही पहिलं वाक्य. बोला पटकन. आदित्य क्लिअर आहे का. बघा आता हे झालं. दुसरा पॉईंट बघा. दुसरा नियम काय बोलतो 1998चा दुसरा नियम काय म्हणतो बघा. द हॉस्पिटल, नर्सिंग होम, क्लिनिक, नंतर डिस्पेन्सरी, पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीज, हे जे पण आहेत का एवढे सगळे, याच्यामधून काय, देअर फॉर रिक्वायर टू सेट इन अ प्लेस द बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल अँड ट्रीटमेंट फॅसिलिटी ॲज पर शेड्यूल 5 अँड 6 रिस्पेक्टिवली. हे आपल्याला सगळे शेड्यूल जे आहेत ना, हे शेड्यूल बघावे लागतील. तर ते काय बोलतात पहिले बघून घ्या. जेवढे पण सोर्स आहेत आपले, हॉस्पिटल्स, नर्सिंग होम, क्लिनिक, नंतर डिस्पेन्सरीज, पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीज, ठीक आहे का, तर हे जेवढे पण आहेत ना, यांचं काय म्हणतात ते, की यांना अशा पद्धती अशा ठिकाणी प्लेस करा, ठीक आहे का, जेणेकरून बायोमेडिकल वेस्ट जे काही आहे डिस्पोजल अँड ट्रीटमेंट फॅसिलिटी ॲज पर 5 किंवा 6 रिस्पेक्टिवली. तर 5 आणि 6चा रूल बघावा लागेल. 1998चा जे नियम असतील का त्याच्यात तो 5 आणि 6चा जो हे असेल तो काय बोलतायत व्यवस्थित वाचून घ्या. काय म्हणतायत ते, हॉस्पिटल्स, नर्सिंग होम, क्लिनिक, डिस्पेन्सरी, बायोलॉजिकल लॅबोरेटरीज यांना अशा ठिकाणी प्लेस करा जेणेकरून यांच्यामधून तयार होणारा बायोलॉजिकल वेस्ट जो आहे त्याला डिस्पोज किंवा ट्रीटमेंट फॅसिलिटी जी आहे ती यांच्यानुसार व्हायला पाहिजे, 5 आणि 6नुसार. बघावं लागेल ते शेड्यूल काय. समजतंय का. बोला पटकन. ओके. तो पुढचा पॉईंट काय म्हणतो बघा. सेग्रिगेशन, पॅकिंग, ट्रान्सपोर्टेशन, स्टोरेज ऑफ बायोमेडिकल वेस्ट अकॉर्डिंग टू दी शेड्यूल 1. ओके. हे शेड्यूल 1, 2, 3, 4 हे सगळे सांगतो तुम्हाला मी, बघू आपण एक एक करून. सेग्रिगेशन, पॅकिंग, तुम्हाला सेग्रिगेशनचा अर्थ काय होतो, बायोमेडिकल वेस्टला सेपरेट करणं, पॅकिंग करणं, ट्रान्सपोर्ट करणं, स्टोरेज करणं, ठीक आहे ना, हे कशानुसार व्हायला पाहिजे, शेड्यूल 1, 2, 3, 4 यांच्यानुसार व्हायला पाहिजे. ओके. शेड्यूल 5 आणि 6नुसार काय व्हायला पाहिजे, वेस्टला डिस्पोज आणि ट्रीटमेंट फॅसिलिटी. म्हणजे तुम्हाला मी विचारेल आता लक्षात घ्या. 1998चे जे रूल आहे त्या रूलमध्ये 5वा आणि 6वा शेड्यूल जे आहे 1998च्या रूलमध्ये 5 नंबर आणि 6 नंबरचं जे शेड्यूल आहे त्याच्यात काय दिले तुम्हाला, की बायोमेडिकल वेस्टला डिस्पोज कसं करायचं आणि ट्रीटमेंट कशी करायची याची माहिती दिलेली आहे. मग तुम्हाला हेच वाक्य म्हणताय ना ते, की हॉस्पिटल असो, नर्सिंग होम असो, क्लिनिक असो, डिस्पेन्सरी असो, पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी असो, यांना अशा ठिकाणी ठेवा, ठीक आहे ना, अशा ठिकाणी प्लेस करा जेणेकरून बायोमेडिकल वेस्टला तुम्ही जे डिस्पोज करतात की जे ट्रीटमेंट करतात ते या शेड्यूलनुसार व्हायला पाहिजे. ठीक आहे का. तो शेड्यूल 5 आणि 6नुसार आपल्याला डिस्पोज किंवा ट्रीटमेंट करायची असेल तर या सोर्सेसची जे पण जागा आहे का ती तशी सेट करायची त्याच्यानुसार, म्हणजे या शेड्यूलनुसार जर ट्रीटमेंट करायची असेल आपल्याला तर त्याच्यानुसार. ओके. पुढे जाऊया. पुढचा पॉईंट काय बोललो मी, सेग्रिगेशन, पॅकेजिंग, ट्रान्सपोर्टेशन आणि स्टोरेज. बायोमेडिकल वेस्टचं सेग्रिगेशन, स्टोरेज, ट्रान्सपोर्टेशन आणि पॅकिंग कुठल्या शेड्यूलनुसार व्हायला पाहिजे, 1, 2, 3, 4. ओके का, रिस्पेक्टिवली म्हणलं. याचा अर्थ सेग्रिगेशनसाठी शेड्यूल 1, पॅकेजिंगसाठी शेड्यूल 2, ट्रान्सपोर्टेशनसाठी शेड्यूल 3 आणि स्टोरेजसाठी शेड्यूल 4. ओके.
आणि वरती इथे काय बरं का, बायोमेडिकल वेस्टचं डिस्पोजल करायचं असेल तर शेड्यूल 5 आणि ट्रीटमेंट फॅसिलिटी जर प्रोव्हाइड करायचं असेल तर शेड्यूल 6. लक्षात आले का? मी एक एक करून विचारतो. चला सांगा. 1998चे जे रूल आहे त्याच्यामध्ये आपण आता सध्यासाठी किती शेड्यूल बघितले? 6. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. बरं, चला सांगा बरं का, शेड्यूल 1 हा कोणासाठी असतो? शेड्यूल 1 कोणासाठी असतो? सेग्रिगेशनसाठी. शेड्यूल 2 कोणासाठी असतो? पॅकेजिंगसाठी. शेड्यूल 3 कोणासाठी असतो? ट्रान्सपोर्टेशनसाठी. शेड्यूल 4 कोणासाठी असतो? स्टोरेजसाठी. कोणाच्या? बायोमेडिकल वेस्टच्या. ओके. शेड्यूल 5 कोणासाठी असतो? बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजलसाठी. शेड्यूल 6 कोणासाठी असतो? ट्रीटमेंट फॅसिलिटीसाठी. समजतंय का? आणि लास्ट पॉईंट काय? फॉर इफेक्टिव्ह बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट द स्टेट गव्हर्नमेंट शॉल इस्टॅब्लिश द प्रिस्क्राईब ऑथॉरिटी फॉर ग्रँटिंग ऑथरायझेशन टू कन्सर्न ऑक्युपायर. बघा, आता मला एक सांगा, जर मी समजा एक डॉक्टर आहे, तो डॉक्टराकडे डिग्री असते ना, तो डिग्री देण्यासाठी तसं म्हणजे तसे कोणी ऑथॉरिटी नेमायला पाहिजे. मग गव्हर्नमेंटने काय करायला पाहिजे? समजा हा जर का समजा दवाखाना आहे, तर दवाखानावाला जो डॉक्टर आहे त्या डॉक्टरला लायसन द्यायचं की नाही यासाठी काय ऑथॉरिटी नेमलेली असते. ठीक आहे ना, ऑथरायझेशन केलेलं असतं. मग ते नियम सांगतं. 1998चा नियम काय सांगतं की फॉर इफेक्टिव्ह बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, तुम्हाला बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट जर का इफेक्टिव्हली करायचं असेल तर स्टेट गव्हर्नमेंट काय करत असते? ऑथॉरिटी प्रिस्क्राईब करते, इस्टॅब्लिश करते. म्हणजे अशी काही ऑथॉरिटी नेमते की बाबा ते काय काम करत असतात बरं का? फॉर ग्रँटिंग ऑथरायझेशन टू कन्सर्न ऑक्युपायर. ते जे डॉक्टर आहे त्या डॉक्टरला लायसन वगैरे द्यायचं काम ते करत असतात. चुकून जर का समजा आता यांनी जर चुकीचं बायोमेडिकल वेस्टला नीट ट्रीटमेंट केलं नाही किंवा वेगळे समजा चुकीचे जर का समजा हे केलेत तर लायसन वगैरे रद्द करायचं काम ही ऑथॉरिटी करणार ना. कळलं का? हू आर रिक्वायर्ड टू मेंटेन द ॲन्युअल अँड ॲक्सिडेंट रेकॉर्ड ऑफ फॅसिलिटी. बघा, ही जी ऑथॉरिटी नेमलेली आहे हे दवाखान्यामध्ये वर्षातून बऱ्याचदा येऊन जे आहे देखरेख करतात की सगळं नीट चालू आहे की नाही. कळालं का? तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकतात. जर बायोमेडिकल वेस्टला इफेक्टिव्हली मॅनेजमेंट करायचं असेल तर स्टेट गव्हर्नमेंट जे आहे ते ऑथॉरिटी इस्टॅब्लिश करते की ऑथॉरिटी नेमते. हे काय काम करत असतात बरं का? हे जे कन्सर्न डॉक्टर लोक आहेत त्यांना ऑथरायझेशन देतात, म्हणजे त्यांना लायसन वगैरे द्यायचं काम करत असतात. आणि ही जी ऑथॉरिटी आहे हे वर्षातून पुन्हा दवाखान्यामध्ये जाऊन चक्कर टाकतील आणि ओकेमध्ये चालू आहे का सगळं ते चेक करतील. हा झाला पुढचा नियम 5वा. जमलं का? बोला. तो असे नियम तुम्हाला मी 1, 2, 3 आणि हे 4 आहे, 4 नंबरचे असे 4 नियम तुम्हाला मी सांगितले. ओके. पुढचा प्रश्न काय म्हणतो? बायोमेडिकल वेस्ट आहे स्टेट डिफरंट कॉम्पोनेंट ऑफ बायोमेडिकल वेस्ट. तो कुठले बायोमेडिकल वेस्टमध्ये काय काय येते बघा. कॉम्पोनेंट म्हणलेले उत्तर असं लिहा. 8 कॉम्पोनेंट लिहायचे. पहिला ह्युमन ॲनाटॉमिकल वेस्ट. जसं ह्युमन ॲनाटॉमिकल वेस्ट म्हटल्यावरती काय बॉडी पार्ट असतील, ऑर्गन असेल, टिश्यूज असेल ते. ॲनिमल वेस्टमध्ये काय काय येते बरं का? तो रिसर्च करताना ॲनिमल वेस्ट तयार होतो आहे किंवा समजा टिश्यू, ऑर्गन, बॉडी पार्ट असतील ॲनिमलचे. एक्सपेरिमेंट करताना, रिसर्च करताना बरेचसे ॲनिमल पार्ट वगैरे तयार होत असतील ते फ्रॉम व्हेटेरिनरी हॉस्पिटल, म्हणजे गुरांचं हॉस्पिटल जे काय आहे त्यांच्यामधून. तो आपण काय बोलणार? 1 नंबर ह्युमन ॲनाटॉमिकल वेस्ट, 2 नंबर ॲनिमल वेस्ट, 3 नंबर मायक्रोबायोलॉजिकल अँड मायक्रो टेक्नॉलॉजिकल वेस्ट. ठीक आहे. सच ॲज लॅबोरेटरी कल्चर. तुम्ही फक्त यादी बनवा काय काय बनवायची असं. ह्युमन ॲनाटॉमिकल वेस्ट, बाकी पुढे नाही लिहिलं तरी चालेल. नंतर ॲनिमल वेस्ट, नंतर बायोलॉजिकल, तो अर्ध्या मार्कासाठी 8 लिहायची, म्हणजे 8ची यादी केली तर 4 मार्क पडतील. मायक्रोबायोलॉजिकल अँड बायोटेक्नॉलॉजिकल वेस्ट. ठीक आहे. नंतर पुढे काय आता हे सगळं मायक्रोबायोलॉजिकल म्हणतोय म्हणजे सेल म्हणतोय, माणसाचे सेल आपण दुर्बीनमध्ये बघतो का ते वाला बोलतोय मी. ठीक आहे. वेस्ट शार्प म्हणजे धारदार वस्तू. ठीक आहे ना. सच ॲज हायपरडर्मिक निडल्स, म्हणजे सुया असतात ना आपल्या त्वचेच्या आतमध्ये शिरणाऱ्या त्या, किंवा सलाईनची सुई असते बघा, इंजेक्शन आपली ती. नंतर स्ट्रिंज, नंतर स्कॅल्पेल. ठीक आहे. स्कॅल्पेल्स म्हणजे चाकू. नंतर ब्रोकन ग्लास, हे सगळे हे पण आलेत. तो ह्युमन ॲनाटॉमिकल वेस्ट. बायोमेडिकल वेस्टचे कॉम्पोनेंट कुठले आहेत? ह्युमन ॲनाटॉमिकल वेस्ट, ॲनिमल वेस्ट, मायक्रोबायोलॉजिकल बायोटेक्नॉलॉजिकल वेस्ट, वेस्ट शार्प, नंतर हायपरडेमिक निडल्स, श्रिंज इत्यादी. पुढे डिस्कार्डेड मेडिसिन, सायटोटॉक्सिक ड्रग्स, गोळ्या. ठीक आहे ना, तारीख संपलेल्या गोळ्या. सॉईल वेस्ट त्या ड्रेसिंग झालं, बेंडेज झालं, प्लास्टर कास्ट झालं, हे सगळे येतील. किंवा कंटामिनेटेड विथ ब्लड हे वाले. पुढे सॉलिड वेस्ट,
नंतर लिक्विड वेस्ट, नंतर इन्सिनरेशनची राख जी होती ना ती जाळल्यानंतर ते, आणि केमिकल वेस्ट जमेल का? हे आठीचे आठी नावं लिहून टाकायचे, आठीचे आठी नावं लिहून टाकायचे. पुढचा प्रश्न काय आता? पुढचा प्रश्न तोच आहे, डिस्क्राईब बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट टेक्निक्स. तो टेक्निक तुम्हाला मी भरपूर सांगितल्या, या सगळ्या याच्यापैकी कुठले तरी एक दोन एक्सप्लेन करून द्या. ऑटोक्लेविंग पण जमते, डीप प्युरिटी पण जमते. ठीक आहे. तो अशा पद्धतीने आपण ते काय बघितलं आहे, अशा पद्धतीने आपण बायोमेडिकल वेस्टला संपवलेला आहे. तो किती आहेत बघा, तुम्हाला नवीन नियोजन देतो. बायोमेडिकल वेस्ट, इंडस्ट्रीयल वेस्ट, ई वेस्ट आणि यांच्यापासून एनर्जी कशी तयार करायची ते, एवढे 4 आपले टॉपिक शिकायचे असतात. बायोमेडिकल वेस्ट झालेला आहे तो 4 दिवस लागेल असं काही नाही आहे त्याच्यात. तो सोपं आहे. 2 दिवस अजून लागतील या युनिटला कव्हर करायला आणि पण याच्या बाहेर एकही प्रश्न म्हणजे येणार नाही. ही PDF जी आहे, या PDFच्या बाहेर काही करायची गरज नाही तुम्हाला. बाकी डोकं लावायची गरज नाही ना, पुस्तक वाचायची गरज आहे ना काही. ओके.